नाही केलेली. काय केलं? आता झाली चालू. ठीक आहे. मग तिथूनच आपलं काय होईल, स्टार्ट होईल. सो आता काय करायचं बघा आपल्याला, जे लॉग इनचं होतं तुम्हाला रजिस्टर सांगितलं होतं. आता रजिस्टरच्या नंतर आपल्याला काय करायचं, एक युनिक आणि एक चांगली दिसणारी एक आपल्याला स्क्रीन बनवायची आहे. ठीक आहे. सो ते बनवूया. ग्रुप बनवतोय जरा. हम्म. आता क्यू आर तुम्ही स्कॅन करू शकता का रे? की कालच्या सारखी लिंकच प्रोव्हाइड करू? काही चालेल sir. जर लिंक प्रोव्हाइड करू की हे करू, क्यू आर लिंक शेअर सेंड करू? करा. लिंक सेंड करा. लिंक सेंड करू ना? ठीक आहे. ते सिम्पल राहते ना तुम्हाला, एज कम्पेअर टू क्यू आर, राईट? हा सर. ठीक आहे, दोन सेंड करूया. अश्लोक पाटील, आज कालचं रेकॉर्डेड लेक्चर नाही आलं मेलवर. तुम्हाला मेलवरती नाही आलं, तुम्हाला गुगल, सॉरी, ड्राईव्हची लिंक येणार आहे तुम्हाला तुमच्या याच्यावरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. ठीक आहे. बघा तुम्हाला आता चॅटमध्ये पेस्ट केलेली झूम आणि गुगल मीट, गुगल मीटच्या पण चॅटमध्ये पेस्ट करून दिलेली आहे. चेक करा एकदा. त्याच्यामध्ये जॉईन पटापट 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 जॉईन करा. यावरती तुम्हाला डेली, काय, डेली तुम्हाला तुमचा रेकॉर्ड जो आहे किंवा जे काही आउटपुट आहे ते तुम्हाला शो करायचे विथ स्क्रीनशॉट अँड नेम. ठीक आहे. विथ स्क्रीनशॉट अँड नेम तुम्हाला मेन्शन करायचं. एक 50 जण कनेक्ट झालेले आहेत, एक पण 50 जण. सो लवकरात लवकर पटापट करा. 50 झाले, एक ऍड झालं. आता इकडे झूम मध्ये 51 जण आहे आणि इकडे 48, म्हणजे जवळपास एक 100 लोक आहेत. तर 100 मला इथे दिसले पाहिजे का? 98, 99, 100 या, यामध्येच मला इथं मेंबर्स म्हणजे दिसलं पाहिजे बघा. 59.
हॅलो बोला. सर, व्हॉट्सअपची लिंक पाठवा ना. परत शेअर करू का? हो, झूम स्कॅनर. झूम की हे झूम वरती की कशावरती? इकडं झूम मीटिंग वरती. हा, मी शेअर केलं तुला, शेअर केलेली. हो. तर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, एक 78 आलेले. जसे जसे किंवा आहे बघा, मी आता तुम्हाला ऍड करायची जी परमिशन आहे, म्हणजे जी ऍड करत आहे, ती एक मी 8 वाजेपर्यंतच ठेवणार आहे. 8च्या नंतर मी काढून टाकणार. 8 पर्यंत तुम्हाला ज्याला ऍड करायचं आहे त्याला ऍड करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर मी परत ऍड करून देणार नाही. सो ठीक आहे, आपण एकदा चालू करूया, स्टार्ट करूया. एक ऑप्टिमाइज व्हिडिओ शेअर कर. प्रोटीन कंट्रोल्स. ठीक आहे, बघा किती आले माझ्याकडे आता. ग्रुपला किती आलेले आहेत? मेंबर साईज 87 मेंबर जॉईन झाले फक्त सध्या. ठीक आहे, 88 झालेत. सो जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना आज जॉईन करता आलं नसेल लेक्चर, सो ते करू शकतात. ठीक आहे, सो आता बघा, आपल्याला सिंपली आज UI, एक अट्रॅक्टिव्ह UI काय असतो तो आपण बघणार. जिथे की तुम्हाला कलर्स, त्याच्यानंतर इमेजेसला कसं इन्सर्ट करणे, कशा तुम्ही नवीन नवीन गोष्टी तुम्ही ऍड करू शकता, हे सगळं आपण काय करणार आहे इथे बघणार. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. सो इथे आता लेट सपोज की आता आपल्याला काय करायचं, एक कंटेनर किंवा कार्ड बनवायचं. ओके, काय करायचंय आपल्याला, एक कार्ड बनवायचं किंवा एक इमेज घ्यायची. सो इमेज व्ह्यू घेऊया. इमेज व्ह्यू मध्ये रॅप कंटेंट मी यूज करतोय. आणि सिम्पली काय करणार आहे, मी आपल्या इथे एक SRC एक यूज करणार आहे. SRC म्हणजे काय, तुम्ही तुमच्या फाईलची लोकेशन किंवा तुमचं काय म्हणू आपण, तुमची एखादी फाईल आहे किंवा एखादी इमेज आहे, ती कुठल्या फोल्डरमध्ये स्टोअर्ड आहे त्याची ती लोकेशन तो कोण करतोय ते डिफाईन करायचं आपल्याला आता इथे. सो आपण कसं डिफाईन करतो ते बघा, सिंटॅक्स. सगळ्यात पहिला आपण यूज करतो @. म्हणजे काय, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहेत, आता सध्याची लोकेशन आपली कुठे आहे. मग आता ते सांगतं काय, बाबा माझ्या पॅरेंटला, काय, माझ्या पॅरेंटला. आता पॅरेंट म्हणजे कोण, तुमचं पॅरेंट, या आई वडील. आता ह्या लेआउटचा पॅरेंट कोण आहे, लेआउटचा पॅरेंट कोण आहे रे, हा रिसोर्स फोल्डर, राईट. ह्या रिसोर्स फोल्डरची चाइल्ड कोण, ड्रॉएबल, लेआउट, मॅप, व्हॅल्यूज आणि एक्सेल. आता हे @, काय सांगतं, रेज माझे रिसोर्स फाईलचे चाइल्ड कोड कोणते. आता रिसोर्स फोल्डर मध्ये मला कुठल्या फोल्डर मध्ये जायचंय, रिसोर्स जो आहे रेज फोल्डर मध्ये मला कुठल्या फोल्डर मध्ये जायचंय, मला जायचंय सध्या तरी मिप मॅप मध्ये जायचं. मिप मॅप नावाचा जो फोल्डर आहे याच्यामध्ये मला काय करायचं, जायचं. सो गेलो. आता गेल्यानंतर मला पुढे काय करायचे, गेल्यानंतर मी काय करणार आहे, आता ह्या मिप मॅप मध्ये माझ्याकडे 2 हुशार राठोड. काय चाललंय रे बाळा, काय चाललंय. सो जे अनोटेशन्स आहेत त्याचा यूज करू नका. जर केला तर चव घालण्यात येईल, सिम्पली सांगतो. आता जर तुला सोडलंय, पुढच्या वेळेस जर केलं किंवा कोणीही केलं तर सिम्पली काय नाही होणार. इथं आपल्याकडे 100 पोरं आहे, 100 पोरांसमोर तुमची चव जाईल, एवढंच होईल.
आता जस्ट काय एक वॉर्निंग आहे. सो पुढे बघा. सो आयसी लॉन्चर वरती मी काय केलं, क्लिक केलं बघा. आता म्हणजे मिटमॅप फोल्डर ऍट द रेट म्हणजे काय, रिसोर्स फोल्डरच्या आतमध्ये माझ्याकडे मिटमॅप नावाचा एक फोल्डर आहे. आता त्या मिटमॅप नावाच्या फोल्डर मध्ये माझ्याकडे एक आयसी लॉन्चर नावाची फाईल आहे किंवा एक इमेज आहे. इथे इथे एक मला फोल्डर दिसतोय. पण त्या आयसी लॉन्चर मध्ये त्या आयसी लॉन्चर वेब म्हणजे HDPI जर लागत असेल कोणत्या मोबाईलला, म्हणजे काय एक वेगवेगळे साईजेस आहे. काय तुमच्या मोबाईलमध्ये मोबाईलचे कसे 6.1, 6.2, 6.5, 6.7. 6.7 मेनली आपल्या रेडमीच्या फोनला असतं. सो जे काय आहे 6:7 आपण म्हणतो राईट. मग सिम्पली ते जे काय आहे तुमचं ते आयसी लॉन्चर ह्या फोल्डर मध्ये दिलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये ज्या काय फाईल्स आहे ते ऑटोमॅटिक ग्रॅप करतं. तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे काय केलं जाते इथे दिले जातं. ठीक आहे. सो सिम्पली आता याला काय करूया, इमेज फिल्डला आपण इथे क्लोज करू. या पद्धतीने आपण काय करतो, एक इमेजला इन्सर्ट करतो. आता हे जे बिटमॅप आहे ते बाय डिफॉल्ट ज्या काही इमेजेस आहेत त्या शो करतो. ठीक आहे. बिटमॅप मध्ये कधीही आपण एक्सटर्नल इमेजेस कधीही टाकत नाही. आपण ते टाकतो त्या ड्रॉएबल नावाच्या फोल्डरमध्ये. कुठे टाकतो? ड्रॉएबल नावाच्या फोल्डरमध्ये, जिथे की 2 XML फाईल्स आहे. किती फाईल्स आहे? एक 2 XML फाईल आहे, जसं की नाव आहे आयसी लॉन्चर बॅकग्राऊंड आणि आयसी लॉन्चर फोरग्राऊंड. आता सिम्पली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, क्रोम वरती जायचं. एक काय करा, न्यू एक टॅब मध्ये जा आणि एक आपण म्हणू की एक कार इमेज घेऊया. काय घेऊया? एक कार इमेज आपण एक घेऊया. ठीक आहे. एक सिम्पली आता सपोज की मला ही आवडली, मी काय केलं, ही इमेजला मी घेतली. आता सिम्पली काय करतो मी बघा, इथे सेव्ह नाही करत मी काय करते, कॉपी इमेज वरती क्लिक करते. इमेज कॉपी झाले. इमेज कॉपी झाल्यानंतर ह्या ड्रॉएबल फोल्डर वरती मी जस्ट फक्त एक सिंगल क्लिक करणार. सिंगल क्लिक केल्यानंतर मी फक्त एक काय करणार आहे, Ctrl+V बटन क्लिक करणार. काय करणार, Ctrl+V बटन क्लिक केलं. इथे बघा एक माझ्याकडे img.png नावाची फाईल त्या ड्रॉएबल नावाच्या फोल्डर मध्ये आलेली आहे. दिसतंय? यस, दिसतंय. सो यानंतर आता काय करायचं आपल्याला, सिम्पली हे जे आहे आता मिटमॅप नावाच्या फोल्डर मध्ये होतं, म्हणजे ऍट द रेट तसंच ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. आता जायचं पुढे ड्रॉएबल नावाच्या फोल्डर मध्ये /img आपल्याला प्रोव्हाइड करायचं. आणि का तुमची इमेज इथे इमेज तर आली. आता सिम्पली आपल्याला काय करायचं, रन करायचं. एका कोडला काय करायचं, रन करायचं. रन करूया. आपल्याला इथे ग्रॅडल बिल्ड रनिंग होऊ द्या. रनिंग झाल्यानंतर आपण बघूया. ठीक आहे. Why terminating at launching devices? Okay, launching on devices. तर डिव्हाइस मध्ये जे लॉन्च करता येईल, लॉन्च करते तर बघूया कसं लॉन्च करता येईल, काय करते, जर इश्यू झाला तर काय इश्यू येतोय. बरोबर, बघूया एकदा. खाली इथं तुमची इमेज, यस, आउटपुट मध्ये तुमची इमेज आलेली आहे. आता ह्याच इमेजला आता अट्रॅक्टिव्हली आपण कसं शो करणार ते आज आपण बघू. म्हणजे मी काय म्हटलं, म्हणजे अट्रॅक्टिव्ह आपल्याला बनवायचे किंवा अट्रॅक्टिव्हली आपल्याला शो करायचे. राईट.
तर ते कसं शो करणार आपण बनवणार कसं विथ द हेल्प ऑफ आवर टॅग्स आणि एलिमेंट्स. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ आवर टॅग्स अँड एलिमेंट्स. तर सिम्पली ते करूया आपण आता एकदा. ठीक आहे, आता बघा अट्रॅक्टिव्हली आपल्याला कसं बनवता येईल ते आपण बघूया. तो सिम्पली त्याच्यामध्ये इमेज व्ह्यू मध्ये इथं काय करायचं बघ. सिम्पली आपण काय करूया, इथे यूज करूया एक टेक्स्ट व्ह्यू. काय करूया, एक टेक्स्ट व्ह्यू आपण यूज करूया. त्याला म्हणूया की द कार, काय किंवा एक रिपेअरिंग सेंटर आपण म्हणू, किंवा वॉशिंग सेंटर. वॉशिंग सेंटर म्हटलं इथे, राईट. आता ते बघा ते कसं विचित्र दिसतंय. आता त्याला काय करूया आपण, डिझाईन करूया. तर टेक्स्ट साईज यूज करूया आपण. लेट्स सपोज की मला यूज करायची 24 यूज करायची. एक बेटर बेटर दिसतोय आधीपेक्षा थोडस. आता मला त्याला काय करायचं, सेंटरला न्यायचं. सो एक प्रॉपर्टी असते माझ्याकडे, लेआउट ग्रॅव्हिटी सेंटर. त्यानंतर आता मला यूज काय करायचं, वॉशिंग सेंटर जे आहे ते खूपच वरती गेले, ते मला थोडस खाली घ्यायचं. मार्जिन मार्जिन MAR मार्जिन टॉप यूज केलं तर सपोज की मला यूज करायची. आता परत आपण करूया 40 DP मला काय करायचे, खाली सोडायचं. सोडलं खाली. त्याला आता काय करूया, बॅकग्राऊंड यूज करूया. लेट्स सपोज की मला इमेजचं बॅकग्राऊंड यूज करायचं असेल तर तेही यूज करू शकता. बघा टेक्स्ट व्ह्यू मध्ये इमेजला बॅकग्राऊंड आले, राईट. बट मला तसलं काही यूज नाही करायचं. सो मला काय करायचं, इथे एक कलर प्रोव्हाइड करायचा आहे. लेट्स सपोज की मी आता सध्या व्हाईट कलर प्रेफर करतो. प्रेफरेबली मी काय करतो आता याला बघ, थोडासा ग्रेइश टिंट मध्ये मी काय करतो त्याला घेतो. ओके, ठीक आहे. आपण त्याची जी इंटेन्सिटी आहे ती पण मी काय करतोय, कमी करतोय. आणि जी काय त्याची विड्थ होती, विड्थला मी आता माझ्या स्पेसिफिकली आपण मी काय करतो, मॉडीफाय करतो. तुला देऊया की आपण सपोज की देऊया 120 DP. एक बेटर चॉईस राहू शकतो मला असं वाटते. सो 12 नाही, 120 DP वॉशिंग सेंटर. आणि एक 28 देऊन बघूया. ठीक आहे, हा ओके फाईन. तो वॉशिंग सेंटर हे एक आले. त्यानंतर फॉन्ट, त्याचा आपण फॉन्ट पण चेंज करू शकतो. मला वाटतं आता मी फॅब ट्रान्सफॉर्म त्याच्यात मी जो फॉन्ट आहे एक सॅन्स देतो. थोडासा आपला फॉन्ट तरी फॉन्ट पण चेंज झालेला आहे. त्यानंतर त्याचा टेक्स्ट कलर आहे, टेक्स्ट कलरला मी जर सपोज की मी काय करतो, एक हॅश 7892 त्यामुळे एक 92 आपण देऊन बघूया. नाही, तो पण एक नाही दिसत आहे. सो याला आपण एक काय करूया, वॉशिंग सेंटरचं जे आहे एक अशा पद्धतीने दिले. आणि याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे बघा, आता एका स्क्रीनचा पण बॅकग्राऊंड कलर आपल्याला द्यावा लागेल. बॅकग्राऊंड कलर एक सपोज की आपण लिहूया इथे हॅश ओके, असलं काहीतरी आपण प्रोव्हाइड केलं. एक ग्रे दिलाय. तर त्यानंतर इथे अजून आपण त्याला ऍड करूया. काय ऍड करायचं, आता मला ते वाटत नाही की असलं काय ऍड करणं गरजेचं आहे अजून. सो याला इथे काही क्लोज करूया. सो देन आता आपण काय करू शकतो, मग त्याला आता
एक इमेज प्रोव्हाइड करू शकतो, मल्टिपल आपण काय करू शकतो, एक इमेज प्रोव्हाइड करू शकतो. सो इथे एक मी काय करतो, परत एक लिनियर लेआउट घेतो. आता काय गरज पडली मला, पहिलं तर आपण लिनियर लेआउट यूज केलंय, आता काय गरज पडली मला लिनियर लेआउटची? का गरज पडली? कारण की मला हॉरिझॉन्टली मला दाखवायचे ते थोडेसे. ठीक आहे, सो मी इथे काय करतो, परत एकदा एक लिनियर लेआउट. लिनियर लेआउट, wrap कंटेंट, wrap कंटेंट. आता wrap कंटेंट करतोय मी, ठीक आहे. आणि याला काय करतो मी इथे एक अशा पद्धतीने मी क्लोज करतो. आणि यामध्ये आता मी काय करणार आहे, इमेज व्ह्यू घेणार आहे. इथे wrap कंटेंट यूज करतो आणि एक SRC देतो, जिथे की आपली इमेज इथे डिस्प्ले होईल. ठीक आहे, देन सेम तसं मी काय करतोय, डुप्लिकेट बनवतो. ठीक आहे, काय झालं आता इथे बघा, एक अशा पद्धतीचं एक मला आलंय, बट ही जी लास्टची जी आहे खूप लहान झालेली. सो काय करू शकतो आपण इथे, एक एक जी इमेज आहे रिमूव्ह करतो. आणि याच्यामध्ये आता मी काय देतो, डिस्टन्स देतो जरा, काय देतो, मार्जिन. मार्जिन आता कुठे द्यायची, मला लेफ्टला द्यायची. का द्यायची बघा, मी फर्स्ट केलंय, सो देन मला एंडला द्यायची किंवा राईटला द्यायची. मार्जिन राईटला का द्यायची, कारण की बघा मला इथं त्याला गॅप द्यायचा. सो 20 dp आपण देऊया, झाले सुटसुटीत. आणि परत काय करूया, एक लिनियर लेआउट मध्ये पण एक मार्जिन आपण प्रोव्हाइड करू शकतो. मार्जिन टॉप, let's suppose 12 dp. 32 dp दिल्या, ग्रेट. आणि लिनियर लेआउटलाही आपण काय करूया, ग्रॅव्हिटी सेंटर दिलं, ग्रॅव्हिटी सेंटर. बोथ साइडने ते काय आले, सेंटर मध्ये आलेले आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण इमेज वगैरे क्रिएट करू शकतो. बाकीच्या पण गोष्टी काय त्याही आपण काही करू शकतो, क्रिएट करू शकतो. तर आता वॉशिंग सेंटर आहे, सो लिनियर लेआउटचे आपण आता खाली जाऊ, इथे काय करूया, एक बटन यूज करूया. बटन यूज केलं त्याला पण आता काय करतो, रॅप कंटेंट टेक्स्ट अप्लाय फॉर वॉशिंग. अप्लाय फॉर वॉशिंग, तर तो काय करू शकतो बाबा, अप्लाय करू शकतो. इथून त्या गाड्या बघून तो काय करू शकतो, अप्लाय फॉर वॉशिंग तो करू शकतो. सो त्याचं पण बघा, ते काय विचार बटन दिसतंय बाबा, बोल झालेलं. आता त्याचा आपण बॅकग्राऊंड चेंज करूया. बॅकग्राऊंड बघा, आता मी काय करतो, बॅकग्राऊंड लेट सपोज की आता मी देतो त्याला हॅश 45D. काही फरकच पडला नाही राव, याचा तर मला कलर दिसतोय, पण इकडं तर काही अप्लायच नाही झाला. का नाही झाला, कारण की कुठल्याही बटनला ऍज अ टिंट म्हणून हे करतात, काय करतात, डिफाईन करतात. कारण हे बटनचा जो आहे तो टिंट आहे, नॉट अ कलर. सो आता काय करूया, एक मार्जिन देऊया, एम्प्टी मार्जिन टॉप. लेट सपोज की आता मी देतो 140 dp. तर आवाज नाही येते. कोणत्याला नाही येते, गुगल मीटला नाही येते का? गुगल मीटला तर आहे बाबा चालू, आणि झूमला पण चालू आहे. तुला कसं काय आवाज नाही येत रे? बाकीच्या आवाज येतो ना रे? हो येतोय. येस सर. बर, सो टू रेंज मध्ये झाले. ठीक आहे, 40 dp मध्ये दिलंय. आणि याला परत काय करूया, ग्रॅव्हिटी. सर स्क्रीन ब्लर दिसते. तुझ्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे, ठीक आहे. सो प्रॉपर नेटवर्क कनेक्शन मध्ये जा. आता बघा, अप्लाय फॉर वॉशिंग वरती मी काय केलं, क्लिक केलं. ओके, त्याच्यानंतर बघा प्रत्येक टेक्स्ट घेऊया. ओके, टेक्स्ट व्ह्यू, wrap content text here. Here all value of washing
level student contact on if any query query contact on 98765410. ठीक आहे, झालं हे. आता सिंपल याला काय करूया, त्याची जे आहे याला मॅच करेल मॅच करेल आणि ओके. आणि याला आता काय थोडंसं एक मार्जिन खाली घेऊ शकतो, मला असं वाटतंय, बरं वाटतंय मी थोडंसं मार्जिन आपण खाली घेतलं तर 34 आणि परत लेआउट ग्रॅव्हिटी सेंटर ट्रान्सपॅरंट ग्राफ कंटेंट, त्याच्यानंतर टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर. ओके, एक अशा पद्धतीने तुम्ही एक डिझाईन क्रिएट करू शकता. तर मी एक सिंपल डिझाईन फक्त क्रिएट केली, काही चेंजेस नाही. जे काही तुम्ही काल आणि परवा शिकले तेच तुम्हाला काय करायचे, इम्प्लिमेंट करायचे. ठीक आहे, फक्त काय आता मार्जिन वगैरे मी यूज केलं, राईट. मार्जिन टॉप म्हणजे वरून किती जागा सोडायची, बॅकग्राऊंडचा कलर कोणता द्यायचा आहे, काय कसं करायचं ते सगळं तुम्ही करू शकता. ठीक आहे, आय गेस तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. एकदा मी रिरन करतो, एकदा आपण आउटपुट बघू. आणि तुमचे जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला उद्या भेटून जातील किंवा आजच तुम्हाला अवेलेबल केलं जातं. ठीक आहे, आता बघा इकडे मोबाईल मध्ये आपल्याला असलं काहीतरी आउटपुट शो होत दिसतंय. येस, येस. या पद्धतीचे तुम्ही एक बेसिक किती वेळ लागणार आहे, एक 15-20 मिनिटं लागले फक्त एक अशी एवढी एक स्क्रीन बनवायला, राईट. या पद्धतीने तुम्ही मल्टिपल स्क्रीन्स बनवू शकता. माझ्या लेवलने अजूनही काही ते अट्रॅक्टिव्ह झालेलं नाही, राईट. त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस आहे बाबा, इमेजेस ते प्रॉपर दिसती नाहीये, इमेज असे पाहिजे नाही, वॉशिंग सेंटरवर काय असले इमेजेस घ्यायचे असतात का, तसल्या काही गोष्टी आहेत तुम्ही रिकॉल करू शकता, रिकग्नाइज करू शकता. म्हणजे आपण सगळं काही काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो पुढे जाऊन. आय गेस समजलं असेल एवढं. हो सर. ठीक आहे, तर रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल होतील उद्या सकाळपासून किंवा आज संध्याकाळी 11च्या नंतरच तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल होतील. ठीक आहे, एक आणि जे काही तुम्हाला टास्क दिलेले आहेत, ओके, ते तुम्हाला काय करायचे हे करायचे. आता हे तुम्ही ग्रुप वरती जॉईन झालेले आहात, किती जण जॉईन झालेत आता, मेंबर जरी पाहिले तर 95 जण जॉईन आहेत, बरोबर. हो, तुम्ही काय करू शकता आता यावरती तुमचे जे काही टास्क आहेत ते तुम्ही टाकू शकता. ओके, ठीक आहे. सो लेफ्ट होऊ शकता.